जय भवानी जय शिवाजी. आज आपण पहिल्या आपल्या व्लॉगला सुरुवात करतोय, तेही तुळजाभवानी मातेचं दर्शन घेऊन. नवरात्रीचा उत्सव आहे आणि आज आम्ही निघालो आहोत तुळजापूरच्या दर्शनाला सहकुटुंब. औसा पॉईंट इकडे आपल्याला उजवीकडे वळायचं आहे. उजवीकडचा रस्ता उजनी मार्गे तुळजापूर आणि इकडून थोडंसं स्ट्रेट जाऊन लेफ्ट घेतला की लांबजना मार्गे निलंगा आणि पुढे फाटा फुटून उमरगा हैदराबाद असा रूट आहे. मित्रांनो, लातूरमध्ये मागच्या 10 दिवसापासून बराच अतिवृष्टी झालेली आहे. आता आपण आशिव टोल प्लाझा करून उजनीकडे चाललोय आणि आता इथं शुभम धाब्यावरती आपण थांबतोय. पूर्ण व्हेजिटेरियन हॉटेल आहे हे आणि इथं आपल्याला पाहिजे ते जेवण किंवा नाश्ता ते गरमागरम तयार करून देतात. त्यांना सांगितलेलं आहे की पोहे आणि चहा. तर सुरुवातीला ते पोहे करण्यासाठी त्यांचं पोहे घेतलेले आहेत आणि त्यांनी ते कढईमध्ये टाकून कांदा आणि फोडणी देऊन ते हे करू लागलेले आहेत. आणि आता पोहे त्यांनी छानपैकी असं प्लेटमध्ये देऊन साईडला त्यांनी विचारलं की आम्हाला लिंबू पाहिजे की त्याच्यावरती शेव पाहिजे. आणि आता त्यांना सांगितलं की आम्हाला फक्त सांबार आणि पोहे द्या. आणि आता आपण गरमागरम नाश्त्याचा आस्वाद घेऊन त्याच्यानंतर चहा पिऊन आपण पुढे जाणार आहोत. आपल्या भागामध्ये मागील 15 दिवसापासून पाऊस पडतोय आणि सध्या तर रेड अलर्ट सांगितलेला आहे, जसं की लातूर, धाराशिव, बीड आणि त्यासोबतच सोलापूरमध्ये पण बराच पाऊस पडलेला आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. जमिनीच्या जमिनी त्यांच्या पाण्याखाली गेल्या, ज्या नदीकाठच्या आहेत त्या. आणि राज्य सरकारसुद्धा सर्वतोपरी मदत करत आहे आणि भवानी मातेला हेच साकडं आहे की शेतकऱ्यांच्या ज्या काही इच्छा आहेत, ज्या काही मागण्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण हो. कारण अन्नदाता सुखी भव. पवनचक्क्याच्या ज्या आपण पात्या पाहतो ना किंवा इन्स्टॉलेशन जे असतं, तर ते या भागात अशा प्रकारे मोठ्या लॉजिस्टिक ट्रकद्वारे इथं आलेलं आहे. रिन्यू कंपनीचे आहेत हे सगळे. आपण बघू शकतात उजव्या साईडला कशा प्रकारे थांबलेले आहेत सगळ्या. आणि ते त्याच्यातनं रिन्युएबल एनर्जी म्हणजे वीज निर्मिती केली जाते. वाऱ्याच्या वेगातनं जे कन्व्हर्जन केलं जातं आणि त्याच्यातनं. तुम्ही प्रवास करताना वाहनं सावकाश चालवा. स्वतःची काळजी घ्या, परिवाराची काळजी घ्या. नंबर 2, साईडनं चालणारे बरेच भाविक भक्त असतात जे तुळजापूरला जात असतात. तर आपले जाताना त्यांना आपल्या पावसाचं पाणी नाही उडालं पाहिजे, ही पहिली दखल घ्या. दुसरी गोष्ट, आपल्यामुळे त्यांना कुठला त्रास नाही झाला पाहिजे वाहन चालवताना. सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, मागील काही 15 दिवसापासून जी काही अतिवृष्टी होती आणि आपल्या भागात जो काही रेड अलर्ट सांगितलेला आहे, तर त्यासाठी कीर्तिकिरण पुजार साहेब हे धाराशिवचे जिल्हाधिकारी आहेत. ते दिवसभर पूरग्रस्त भागामध्ये फिरून आढावा घेत आहेत, बैठका घेत आहेत. जी काही मदत करता येतील त्यासाठी ते खूप प्रयत्न चालू आहेत त्यांचे. मंत्र्यांसोबत सुद्धा त्यांचा दौरा झालेला आहे. आणि सगळ्यात हे सांगू इच्छितो की धाराशिवचे जिल्हाधिकारी जे आहेत ते तुळजापूर तालुका धाराशिवच्या अंतर्गत असल्यामुळं तुळजाभवानी मंदिर जे आहे त्याचे ते अध्यक्ष आहेत. यासोबतच तुळजाभवानी मंदिरच्या अंडर ज्या काही शैक्षणिक संस्था किंवा सामाजिक कार्य चालू जातात, जसं की अभियांत्रिकी महाविद्यालय, सैनिकी महाविद्यालय, हे त्यांचे ते अध्यक्ष आहेत. त्याच्यामुळं आता हा एकतर नवरात्राचा काळ चालू आहे आणि जे काही कार्यक्रम असतात अध्यक्षाच्या नात्यानं त्यांना तिथं उपस्थित राहावं लागतं. याचा अर्थ असा नाही आहे की ते त्यांची जबाबदारी विसरली. ते त्यांची जबाबदारी पूर्ण पाळत आहे दिवसभर आणि संध्याकाळी अध्यक्ष नात्याने ते तिथं उपस्थित सुद्धा आहे. त्याच्यामुळं ते दोन्ही साईड पॅरलली सांभाळत आहेत आणि त्यांनी
जी काही मदत करतायत ती सुद्धा सोशल मीडियावरती चांगल्या माहिती पसरवल्या जात आहे. त्याच्यामुळे तुम्ही आपल्या IAS अधिकाऱ्यांना सपोर्ट करा, कारण ते प्रशासनाचे मुख्य अधिकारी असतात. आपल्याला ज्या काही अडचणी असतात शेवटी आपण त्यांच्याकडे जातो आणि ते 100% आपल्याला मदत करतात. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी ही नारायणी अभिषेक लाईन. नमस्तुते. आणि आमचं खूप चांगलं देवीचं दर्शन झालेलं आहे, देवी मातेचं. आम्ही अभिषेक केला होता, तर खूप जवळून दर्शन झालं. आणि नवरात्रीमध्ये असं दर्शन म्हणजे दुर्मिळ योगच. आणि तर पाहतो की केवढं नवचैतन्य आहे नवरात्रीचं, जे सुपर पॉवर म्हणतो त्या सगळ्या गोष्टी. आणि एक देवी अनुभूती आपल्याला इथे सर्व इथे येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा. पावसाचे दिवस आहेत, सांभाळून या आणि तिथल्या लोकलच्या व्यापाऱ्यांना सपोर्ट करा. इथे राहायची लॉजची सोय आहे आणि मंदिरातले पुजारी पण खूप चांगलं सपोर्ट करतात. पोलीस प्रशासनाचे खूप चांगलं सहकार्य मिळालं. त्यामुळे खूप चांगली व्यवस्था केलेली आहे सगळ्यांसाठी, पार्किंग झालं किंवा आतमधली सुरक्षिततेची सगळी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता पाऊस चालू आहे, तर देवी मातेला एवढंच सांगतं की आता हे अतिवृष्टीचं थांबव आणि शेतकऱ्यांच्या ज्या काही इच्छा त्या पूर्ण कर, जेणेकरून तसेच आता इथं नवरात्रीचं चालू आहे, कोजागिरी पौर्णिमेपर्यंत गर्दी असते, तर तू थांबव आता पाऊस, जेणेकरून बाकीचे पण आता दर्शनाला जातात त्याच्यावरती छोटे व्यवसाय पण डिपेंड आहे, तर ते पण चांगले अजून चालतील. फक्त मोठ्या लाखोच्या संख्येने येत असतात. आपल्या सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा.